संभाजीनगरच्या पैठणमधील एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहत 1 रुपया आणि सोबत कांदा पाठवलाय। शेतकऱ्यानं 1262 किलो कांदा विकून शेतकऱ्याला नफा तर झालाच नाही, शेतकऱ्याला आपल्या खिशातून व्यापाऱ्याला 1 रुपया द्यावा लागला। यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। आदरणीय देवेंद्रजी, आपण राज्यातील लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ आहात, ज्यात बहुतांश लाडक्या बहिणी या शेतकरी कुटुंबातील आहेत। आज त्याच तुमच्या लाडक्या बहिणीचा कांदा राज्यातील व्यापारी फुकट घेतायत, शेतकरी राजा हवालदिल झालाय। छत्रपती शिवरायांच्या राज्यात बळीराजाचे असे हाल होणं हे फार वेदनादायी आहे। मी आणि माझ्यासारखे अनेक शेतकरी पुत्र या घटनेनं आणि पडलेल्या कांद्याच्या भावामुळे व्यथित आणि संतप्त आहोत। आपण अनेक धाडसी निर्णय या राज्यात घेतले, आपण नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत विचार कराल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो, असं शेतकऱ्यांनी पत्रात म्हटलंय। आता फडणवीस सरकार या पत्राची दखल घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्कार, मी सुधाकर रामकिसन सुलताने। आमच्या पैठण तालुक्यातील वरुडी येथील प्रकाश गलदर या शेतकऱ्यांनी नुकताच आपला कांदा पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विकला असता त्याच्या 12 क्विंटल कांद्याला 1 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला। त्याला नफा मिळणे तर दूरच, परंतु त्याच्याच खिशातील 1 रुपया त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागला। ज्यावेळेस ही बातमी आगीसारखी पैठण तालुक्यात पसरली त्यावेळेस मनाला फार खूप दुःख झाले आणि एक शेतकरी पुत्र असल्या कारणाने या घटनेचा निषेध म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शेतकऱ्यांचं दुःख कळावं म्हणून त्यांना एक पत्र लिहिलं। त्या पत्रामध्ये मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यातील बळीराजाचे होणारे हाल त्या ठिकाणी मांडलेत, त्यांच्यापर्यंत त्यांचं दुःख पोहोचवण्याचं काम केलं आणि या पत्रामध्ये मी त्यांना 1 रुपया व कांदा तसेच प्रकाश गलदर यांची बिल पावती त्या ठिकाणी त्यांना पत्राच्या माध्यमातून पाठवली आहे। आशा व्यक्त करतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य निर्णय घेतील आणि त्यांना दिलासा देतील, शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो।